नमस्कार, मी सुवर्णा. 12च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात आपण रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या जी काही युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, युद्ध सुरू झालेलं आहे, त्याच्याविषयीच्या बातमीनं करूया. ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्यात मोठी बातमी आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. हे पारंपरिक युद्ध जरी नसलं तरी सुद्धा रशियाकडून युक्रेनवर मिसाईल हल्ले केले गेलेले आहेत. रशियानं युक्रेनच्या अनेक शहरांवर मिसाईल हल्ले केलेले आहेत. अनेक ठिकाणी रशियाकडून युक्रेनवर बॉम्ब हल्ले सुद्धा करण्यात येत आहेत. हल्ल्याची भयानक दृश्य समोर येत आहेत आणि अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत. खूप मोठ्या प्रमाणात भीती आणि तणाव निर्माण झालेला आहे. दुसरीकडे युक्रेननं रशियाच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. रशियाचे 5 विमानं युक्रेननं पाडली असा दावा केलेला आहे. तसंच रशियाचं हेलिकॉप्टर पाडण्याचा दावा सुद्धा युक्रेननं केलेला आहे. अजून सुद्धा रशिया दबाव तंत्राचा अवलंब करते आहे, घाबरवण्याचा, युक्रेनला भीती दाखवण्याचा प्रयत्न करते आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. पण मिसाईल हल्ले रशियाकडून केले जात आहेत, बॉम्ब हल्ले रशियाकडून केले जात आहेत. कीव असेल किंवा इतर अनेक महत्त्वाची शहरं असतील तिथे हे बॉम्ब हल्ले आणि मिसाईल हल्ले केले जात आहेत. नागरिकांची युक्रेनमध्ये या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची पळापळ सुरू झालेली आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात युक्रेनने स्थलांतर करायला सुरुवात केलेली होती. सीमालगतचे जे भाग आहेत तिथे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करायला सुरुवात झालेली होती. पण काही शहरांमध्ये अजून सुद्धा सामान्य नागरिक राहत होते आणि त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. गेल्या काही कालावधीपासून रशियाकडून खूप मोठ्या प्रमाणात युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनात करण्यात आलेलं होतं. पण भाषा युक्रेन अशी वापरत होतं की आम्ही हल्ल्याच्या आणि आक्रमणाच्या अजिबात तयारीत नाही. किंबहुना रशिया असा आरोप करत आहे की युक्रेनमध्ये जी काही हालचाल, ज्या काही परिस्थिती बघायला मिळत आहेत, स्वतःला वाचवण्याकरता आम्ही हे सैन्य युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेलं आहे. आता सुद्धा असाच कांगावा पुतिन यांच्याकडून केला जातो आहे, रशियाकडून केला जातो आहे की युक्रेनमध्ये जी परिस्थिती युद्धजन्य सराव सुरू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा म्हणून आम्ही स्वतःला वाचवण्याकरता हे हल्ले करतो आहोत. मात्र रशिया युक्रेनवर 5 विमानं रशियानं सोडलेली होती आणि या 5 विमानांना युक्रेननं पाडलं असा दावा केलेला आहे. एक हेलिकॉप्टर रशियाचं पाडलं असाही युक्रेननं दावा केलेला आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालेलं असल्या कारणानं आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. पुढचा 1 महिना आणीबाणी असेल युक्रेनमध्ये असं स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे सगळा जो प्रशासकीय अधिकारी वर्ग आहे तो आणीबाणीच्या सगळ्या नियमांचा अवलंब करू शकतो युक्रेनमध्ये असं स्पष्ट करण्यात आलंय. रशिया मात्र कुठल्याही अमेरिकेच्या किंवा युरोपच्या देशांनी जो शांतता प्रस्ताव दिलेला होता किंवा शांततेची मागणी केलेली होती, चर्चेची मागणी केलेली होती, त्याला मान्य करताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत. शैलेंद्र सर, पारंपरिक युद्ध झालं सुरू असं म्हणायचं का युक्रेन आणि रशियामध्ये, का अजून सुद्धा रशिया मिसाईल हल्ले, बॉम्ब हल्ले जे करतंय त्याला दबाव तंत्राचाच हा सगळा प्रकार आहे असं म्हणायचं? नाही, हे प्रत्यक्ष युद्ध सुरू झालंय असंच आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की काल व्लादिमीर पुतिन, रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी युक्रेनच्या विरुद्ध लष्करी कारवाईची घोषणाच केलेली आहे. आणि घोषणा करताना त्यांनी असं सांगितलं आहे की पूर्व युक्रेनचा जो दोनबास क्षेत्र आहे या क्षेत्राच्या रक्षणासाठी आम्ही येत आहोत आणि बेलारूसच्या माध्यमातून, बेलारूस हा जो देश आहे या देशाच्या माध्यमातून युक्रेनमध्ये रशियन फौजा ज्या आहेत ह्या आतमध्ये घुसलेल्या आहेत. त्यामुळे आता ह्या युद्धाला सुरुवात झाली आहे असंच आपल्याला स्पष्टपणे म्हणावं लागेल. कारण युनायटेड नेशन्समध्ये देखील युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील या स्वरूपाचं स्टेटमेंट दिलेलं आहे की रशियाने युक्रेनवरती लष्करी हल्ला केलेला आहे आणि जगभरात मग त्या स्वरूपाचे आता पडसाद आणि प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. विशेष म्हणजे रशियाने जे युक्रेनचे मिलिटरी इन्स्टॉलेशन्स आहेत आणि एअर बेसेस आहेत त्याच्यावरती सध्या हल्ला सुरू केलेला आहे. काल व्लादिमीर पुतिनने अशी पण घोषणा केली की आम्हाला युक्रेनला आमच्या ताब्यामध्ये किंवा कब्जामध्ये घ्यायचं नाहीये, पण आम्हाला दोनबासचं संरक्षण करायचं. दोनबास हा पूर्णपणे रशियन बहुसंख्याक अशा स्वरूपाचा प्रांत आहे युक्रेनमध्ये. पण सर, एक प्रकारे हा कांगावाच झाला रशियाचा. हा रशियाचा कांगावा आहे, परंतु याला मिलिटरी ऍक्शन ही मानावीच लागेल. कारण रशियन फौजा ह्या ऑलरेडी दोनबासमध्ये घुसलेल्या आहेत
आणि त्यांनी या स्वरूपाची घोषणा म्हणजे प्रत्यक्ष घोषणा ही व्लादिमीर पुतीन यांच्याकडनं झालेली आहे. आणि त्यामुळे आता हे बघावं लागेल की यामध्ये नॅटो ही जी पश्चिम युरोपीय देशांची लष्करी संघटना आहे ती आणि अमेरिका याला कशा पद्धतीचं याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट होती. कारण उद्या G7 राष्ट्रांची पण बैठक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्लादिमीर पुतीन यांनी हे खरं करून दाखवलं आहे. त्यांच्या विरुद्ध आर्थिक निर्बंधाची घोषणा अमेरिकेकडनं केली गेली होती, त्याप्रमाणे काही राष्ट्रांकडनं केली होती, पण त्याला कोणत्याही पद्धतीने त्यांनी भीक घातलेली नाहीये आणि जे त्यांना वाटलं आहे ते त्यांनी स्पष्टपणे करून दाखवलेलं आहे. यापूर्वी त्यांनी डॉनियट्स आणि लुहान्स्क या दोघांना पण स्वतंत्र देश म्हणून घोषणा केली, त्यांच्याबरोबर मैत्री करार केला आणि आता त्यांनी आपलं सैन्य पण घुसवलं आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये अमेरिका प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह होणार नाही, नॅटो पण प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह होणार नाही, कारण पश्चिम युरोपीय देशांची तशी इच्छाच नाही. त्यामुळे युक्रेनच्या लोकांनाच पण म्हणजे अमेरिकन किंवा युरोपियन देश जे आहेत ते आर्थिक पाठबळ देणं, मानसिक पाठबळ देणं किंवा आम्ही तुमच्या सोबत आहोत इथपर्यंतच मर्यादित राहतील, प्रत्यक्ष त्यांचे सैनिक या युद्धामध्ये उतरवणार नाहीत, हे इथे स्पष्ट होतं का? आणि आतापर्यंत रशियाची राहिलेली भूमिका आणि आत्ता रशियाने घेतलेली भूमिका की आमचाच डोनबाग जाईल म्हणून आम्ही त्याला वाचवण्यासाठी आक्रमण करतो आहे, ही भूमिका हा एक कांगावा आहे का? आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की नॅटो किंवा पश्चिम युरोपीय देश याच्यामध्ये प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाहीत, कारण युक्रेन हा काही नॅटोचा सदस्य देश नाहीये. जर युक्रेन हा नॅटोचा सदस्य देश असला असता तर नॅटोची मिलिटरी इन्व्हॉल्वमेंट तिथं झाली असती, परंतु तसं त्यांना करता येत नाही. ते अप्रत्यक्षपणे त्यांना ते रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध आणखीन कडक करतील आणि रशियावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील. त्याचप्रमाणे युक्रेनला अप्रत्यक्षपणे शस्त्र, जसं अमेरिकेने $2.5 अब्ज शस्त्रास्त्र यापूर्वीच युक्रेनला देऊ केलेली आहेत, तर तेवढं करतील. पण हे युद्ध मात्र लढावं लागेल ते युक्रेनलाच लढावं लागेल, त्यांना स्वतःच्या बलबुथ्यावर ते युद्ध लढावं लागेल. आणि त्याच्या आता आंतरराष्ट्रीय पडसाद आपण बघतो आहोत, फार मोठ्या प्रमाणावरती व्हायला सुरुवात झाली. म्हणजे हे युद्ध जस्ट सुरुवात झाली आणि क्रूड ऑइल जे आहे, ब्रेंट क्रूड ऑइल आहे, याच्या किमती ज्या आहेत या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये $101 प्रति बॅरल झालेली आहे. आणि ही जी वाढ आहे ही साधारणतः $33 ही जास्त झालेली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये म्हणजे जस्ट 2 ते 3 महिन्यांपूर्वी आपण असं बघतो की $73 प्रति बॅरल असणारी जी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत होती ती आता $101 झाली आहे. आणि हे जर युद्ध आणखीन याची व्याप्ती वाढली तर ही किमती आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. शैलेंद्र सर, माझा पुढचा हाच प्रश्न होता की दोन गोष्टी होत्या. एकतर युक्रेन सुद्धा या युद्ध परिस्थितीला किंवा युद्धाला सामोरं जायला पूर्णपणे तयार होतं, मानसिक आणि युद्धाच्या पातळीवर म्हणजे ऍक्च्युअली युद्ध करण्याच्या पातळीवर सुद्धा पूर्णपणे तयार होतं असं बघायला मिळालं. आणि रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेलं हे जे युद्ध आहे त्याचे डायरेक्ट इनडायरेक्ट भारतावर कसे परिणाम होऊ शकतील? याचे भारतावरती अनेक दृष्टिकोनातून परिणाम होणार आहेत. विशेष म्हणजे सर्वसामान्य भारतीयांना देखील याची झळ पोहोचेल जर हे युद्ध आणखीन काही काळ लांबलं तर. याचा सगळ्यात मोठा जो आपल्याला जो परिणाम होणार आहे तो म्हणजे भारत आपल्या गरजेच्या साधारणतः 80% गरज ही आयात करून, तेलाची गरज आयात करून भागवतो. आपली जी एकूण आयात आहे त्याच्यापैकी केवळ तेलाच्या आयातीचा वाटा हा साधारणतः 30% आहे. आणि ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत ही $10 वाढती त्या वेळेला भारताचा करंट अकाउंट डेफिसिट हा 15 अब्जांनी वाढतो. ही साधारणतः $33 ही किंमत गेल्या काही 1-2 महिन्यांमध्ये वाढलेली आहे. त्यामुळे आपण समजू शकतो की आत्ताच आपला घाटा जो आहे हा $30 ते $35 अब्ज आहे. आणि जर हे युद्ध लांबलं तर ही किंमत आणखीन वाढण्याची शक्यता आहे. दुसरं, भारतामधली जी CNG आहे, कुकिंग गॅस आहे, याच्या सप्लायवरती देखील परिणाम होणार आहे. कारण याचा सगळ्यात मोठा प्रोड्युसर हा रशिया आहे. रशियाचा वरती आर्थिक निर्बंध टाकल्यानंतर आपल्याला रेस्ट्रिक्शन्स येणार आहेत, त्यामुळे नॅचरल गॅसच्या किमती देखील वाढण्याची शक्यता आहे. तिसरा जो प्रकार आहे की याच्यामधनं महागाई ही वाढणार, कारण जर तुमच्या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, कारण एकतर आता केंद्र आणि राज्य सरकारांच्या हातामध्ये आहे की ह्या किमती वाढू द्यायच्या की नाही, म्हणजे एक्साईज ड्युटी कमी करायची आणि राज्यांच्या हातामध्ये वॅट कमी करायचं की नाही. परंतु त्यांनी ऑलरेडी ते कमी केलेलं असल्यामुळे नोव्हेंबरमध्येच केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यामुळे मला असं वाटत नाही की हा निर्णय आता या प्रसंगी घेतला जाईल. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या तर सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसेल. त्याचप्रमाणे महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की भारताचा जो एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार आहे
त्याच्यावरती परिणाम होईल. आज भारताला आपला जीडीपी ग्रोथ रेट 8 ते 9% टिकून ठेवायचा आहे आणि हे भारताला कधी शक्य आहे, जेव्हा भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढेल, भारताची निर्यात वाढेल. भारताची निर्यात प्रामुख्याने कोणाला आहे? अमेरिकेला, युरोपला आहे. तर आंतरराष्ट्रीय व्यापारावरती परिणाम होऊ शकतो आणि तो आपल्याला इमिजिएटली निर्णय घ्यावा लागणार आहे. ते म्हणजे जे 20,000 भारतीय सध्या युक्रेनमध्ये अडकलेले आहेत त्यांना आपल्याला सेफली कसं आणता येईल ही भारताची सगळ्यात मोठी प्रायोरिटी असेल. नक्की. शैलेंद्र सर, आभार. आपण सविस्तरपणे या सगळ्याविषयी बोललात त्याबद्दल. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. रशियानं म्हणजेच पुतिन यांनी स्पष्ट केलेलं होतं की लष्करी कारवाई आम्ही डोनबागमधून सुरू करतो आहोत आणि त्याप्रमाणे त्यांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे असं स्पष्ट केलं शैलेंद्र देवळाणकर यांनी. निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आता बघणार आहोत. You see, tensions were growing. There was a military standoff, and Russia was going on with military drills with Belarus. And basically, you see, Putin is a very, very wonderful politician, and he has wonderful knowledge about geopolitics. This I am saying because he showed that the troops are first retreating. He pulled back the troops, and then he has taken this kind of action. क्या ये सेना ने यूक्रेन की सीमा क्रॉस करके रनगाड़े, टैंक्स या तोपों के मदद से अंदर आक्रमण किया है? तो उसका उत्तर है नहीं है। आज की जो हालात है वो ये है, ये माना जाता है कि यूक्रेन के अलग अलग शहरों में बॉम्ब ब्लास्ट हुए हैं। कुछ लोग बोल रहे हैं कि शायद ये बॉम्ब ब्लास्ट नहीं है बल्कि ये मिसाइल फायर किए हुए हैं, लेकिन ये भी मिसाइल ये यूक्रेन की सीमा से बाहर सीमा के बाहर से फायर किए हैं, सीमा के अंदर से नहीं। यानी कि रशियन सेना अभी तक जो जोग्राफिकल बाउंड्रीज है यूक्रेन की उसके अंदर नहीं पहुंची है। या सगळ्या संदर्भात आपण बोलूया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी. प्रशांत, प्रत्यक्ष जरी युक्रेनच्या भूमीमध्ये रशिया दाखल झालेलं नसलं तरी सुद्धा लष्करी कारवाईला सुरुवात झालेली आहे. आत्ताची काय अपडेट आहे या सगळ्या परिस्थिती बघता? स्वर्णा, जर बघितलं आपण तर युक्रेन आणि रशियाच्या जे युद्ध सुरू झालेलं आहे, जे सध्या रशियाच्या सीमा भागातून सुरू आहे, युक्रेनची सीमा जरी क्रॉस केली नसेल तरी पण ज्या पद्धतीनं मिसाईल अटॅक होत आहे, त्यानंतर सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीनं संपूर्ण जगाचं लक्ष या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वादावर सुरू आहे. सध्या युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आलेला आहे. रशियाच्या कारवाई केल्यानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ आहे. मार्शल लॉमध्ये सर्व ज्या गोष्टी आहे थेट लष्करी नियंत्रणाखाली जातात. त्यामुळे आता युक्रेनचं पूर्ण सरकार हे लष्करी नियंत्रणाखाली गेलेलं आहे. ही जी संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे रशियाच्या वतीनं, या रशियाच्या कारवाईचं कॅनडाकडून निषेध करण्यात आला आहे. रशियाच्या लष्करी कारवाईचा निषेध करताना सैन्य दल त्यांनी मागे घेण्यास आवाहन केलेलं आहे. त्यानंतर युकेच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे की युके आणि आमचे सहयोगी निर्णायक प्रतिसाद देतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. युक्रेनवरती जो हल्ला झालेला आहे तो अन्यायकारक आहे असं युनायटेड फोरमचे जे आयोगाचे अध्यक्ष त्यांनी म्हटलेलं आहे. रशियाच्या युक्रेन मिसाईलचा हल्ला झालेला आहे, त्यात रशियाचा एअरपोर्ट बंद करण्यात आले. अनेक शहरामध्ये सध्या स्फोट सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर युक्रेनच्या लष्कराने स्पष्ट केलं आहे की आम्ही 5 विमानं जे आहे रशियाचे ते पाडलेले आहेत. रशियाचे हेलिकॉप्टर देखील पाडलेले आहेत लुहास जे रिजन आहे त्या भागामध्ये. सोबतच त्यांनी ज्या पद्धतीनं माहिती मिळते आणि ज्या पद्धतीनं सोबतच त्यांनी म्हटलं की पुतीन यांचे युक्रेन आक्रमण सुरू झालेले आहे. गंभीरपणे पाकिस्तानी जे पंतप्रधान आहे मॉस्कोमध्ये काय करत आहे अशी ही एक प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान जे आहेत इम्रान खान ते सध्या मॉस्कोमध्ये आहे, त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यानंतर रशियाने स्पष्ट केलं आहे की आम्ही युक्रेनचा एअरबेस आणि एअर डिफेन्स जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट केले आहे, त्यांचा नायनाट केलेला आहे. त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर भारतीय म्हणजे इंडियन एम्बसी जी आहे युक्रेनमधली किवीमधली त्यांनी तिथे आवाहन केलं आहे. त्यांनी एक प्रेस रिलीज जारी केली आहे. त्यांनी म्हटले की सध्या जे भारतीय नागरिक युक्रेनमध्ये आहेत आणि जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या
जवळच्या सुरक्षित ठिकाणी राहावं, त्यामध्ये त्यांनी म्हटले की हॉस्टेल अकोमोडेशन आणि ट्रान्झिट जे रूम्स आहेत तिथेच राहावं, बाहेर पडू नये. त्यांना जर किवीमध्ये यायचं असेल तर या संदर्भात त्यांनी भारतीय दूतावासासोबत संपर्क करावा. वेस्टर्न पार्ट ऑफ किवी जे आहे, पश्चिमी प्रदेश जो आहे किवीचा, जे युक्रेनची राजधानी आहे किवी, त्या किवीच्या परिसरामध्ये आम्ही टेम्पररी काही स्थायी तिथे निवारा उपलब्ध करता येतो का ते देखील बघितलं जात आहे. आणि सोबतच भारताच्या दूतावासाच्या माध्यमातून जेही भारतीय नागरिक आहे त्यांना भारतात कसं परत आणण्याकरता प्रयत्न सुरू झालेले आहे. सोबतच यावरून आता देशात देखील राजकारण सुरू झालेलं आहे. काँग्रेसचे नेते जे आहे रणदीप सिंग सुरजेवाला, त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा परिणाम होणार आहे, भारताला सुद्धा काही परिणामांना सामोरं जावं लागणार आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते की भारताला एक मोठं सप्लाय खास करून गॅस आणि ज्याला असं म्हणता येईल की PNG जी पाईप गॅस असते आणि त्यानंतर CNG यासारख्या ज्या प्रमुख गॅस आहे ज्या माध्यमातून भारतात मोठ्या त्याचा सप्लाय होतो रशियाच्या माध्यमातून. सोबतच ऑइल जे आहे, कच्चं इंधन जे आहे ते देखील उपलब्ध रशियाच्या माध्यमातून भारताला होत असतं, कारण की भारत आणि रशियाची एक जुनी मैत्री आहे. याच्यावर एक मोठा परिणाम होताना दिसत. जेव्हा आपण सकाळी चर्चा करत होतो त्यावेळेस साधारणतः $99 ते $100 दरम्यान प्रति बॅलर हे कच्चं इंधन होतं, ते आता 102 आणि 103 दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि जसं जसं युद्धाचा कालावधी वाढत जाईल तसं तसं ते कच्च्या इंधनाचे दर वाढतील आणि कच्च्या इंधनाचे दर जेव्हा वाढतील त्याचा मोठा परिणाम भारताच्या संपूर्ण याच्या परराष्ट्रीय धोरणावर तर होणारच आहे. सोबतच जर बघितलं तर भारताचं जे परकीय चलन आहे त्यावर देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक मोठं आव्हान भारतासमोर उभं आहे असं म्हणावं लागेल. सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते, एकीकडे जर बघितलं आपण या घडीला तर एक साहित्य असो की संरक्षणाचे साहित्य असो ते उपलब्ध होत असतात. या घडीला एक मोठा व्यवहार झालेला असून त्यामध्ये साधारणतः P-70 जी संचार प्रणाली आहे ती रशियाकडून आपल्याला मिळणार आहे. त्या संदर्भात रशियाने स्पष्ट केलंय की अमेरिकेने कुठल्याही प्रकारचे निर्बंध जरी आमच्यावर लादले तरी आम्ही तुमच्याशी जो झालेला व्यवहार आहे तो व्यवहार निश्चितपणे पूर्ण करून तुम्हाला जे आश्वासन दिलं साहित्य पुरवण्याचं, संरक्षण साहित्य, ते निश्चितपणे पुरवू असं एक अशा प्रकारचं आश्वासन रशियन सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. भारत सरकार या संपूर्ण प्रक्रियेवरती लक्ष केंद्रित करून आहे आणि सोबतच भारताचे नागरिक 20,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि नागरिक जे अडकून पडलेले आहेत त्यांना भारत परत आणण्याकरता सर्व ते प्रयत्न केले जात आहे. एअर इंडियाचं विमान देखील युक्रेनला पोहोचलं, पण नोटीसची साधारणतः तिथे कारवाई झाल्यामुळे सध्या ते त्या संदर्भात निर्णय अजून घेतला गेलेला नाही आहे. सोबतच जर बघितलं एक विमान जे आहे कालच ते पोहोचलेलं होतं भारतामध्ये. आता दुसरं विमान जे आहे एअर इंडियाचं ते देखील प्रयत्न करत आहे की तिथे भारतीय नागरिकांना आणण्यासाठी. आणि किवी आणि सोबतच बाजूला जे दुसरं शहर आहे खास करून युक्रेनचं ज्यामध्ये साधारणतः बऱ्यापैकी विद्यार्थी असतात, साधारणतः 5 ते 6 हजार भारतीय विद्यार्थी आहे, त्यांना देखील त्या शहरातून परत आणण्याकरता प्रयत्न सुरू झालेले आहेत. रशियाच्या सीमेभागातून साधारणतः 40 किलोमीटरच्या सीमाभागावरती आहे. नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आपण सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्याला देत होते. रशियाने युक्रेनवर हल्ला केलेला आहे आणि